पुण्यामध्ये टिपू सुलतानवरून झालेल्या या आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये राडा झाला आणि यावरून काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी कान टोचले। कोणत्याही धर्माच्या नावावर आंदोलनं होऊ नयेत। काँग्रेसनं कधी पुरोगामी विचार सोडलेले नाहीत। पुरोगामी पद्धतीनेच आंदोलन व्हायला हवीत। पुणे आंदोलनावरून नितीन राऊत यांनी कान टोचले। जी आंदोलनं आजपर्यंत झाली ते पुरोगामी विचारांना धरून झालेली आहेत, लोकांच्या प्रश्नांवर झालेली आहेत। आजही जर राज्यात आंदोलनं होत असतील तर मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, विचारांचे प्रश्न आहेत, यावर आंदोलनं झाली पाहिजेत। कोणत्याही धर्माच्या नावावर किंवा कट्टरतेच्या नावावर या ठिकाणी आंदोलन होऊ नयेत। काँग्रेस पक्षाने कधी पुरोगामित्व या ठिकाणी सोडलं नाही। आता यापुढे सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो। तरी आंदोलनामध्ये दगडफेक झालेली आहे, काही लोक जखमी होत आहे, कसं पाहता पुण्यात घटना घडली? पुण्यातली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। त्या घटनेचा या ठिकाणी मी निषेध करतो।